नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे कृषी पदवीधर. मी माझ्या शेतात तुम्हाला आज PDM 15/012 पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातली 2021ला प्रसारित केलेलं हे वाण आहे. ह्या वाणाचं म्हणजे ह्या वाणाला जवळपास 265 आणि 94,008 या दोन वाणांचा क्रॉस करून PDM 15/012 ही व्हरायटी तयार केलेली आहे. तर फाउंडेशनचं बेणं आणून मी माझ्या शेतामध्ये जवळपास एक 4-5 ओळी या वाणाच्या लावल्या होत्या. तर मराठवाड्यासाठी ही व्हरायटी कशी आहे किंवा मला माझ्या शेतात नवीन लागवड करायची आहे. त्यामुळं मी ह्यावर्षी काय केलं किंवा ट्रायल बेसवर म्हणजे एक 4 सऱ्या लावून बघितल्यात. तर त्यात काय अनुभव आला किंवा ती व्हरायटी कशी वाटली हे मी तुम्हाला आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर ही व्हरायटी जवळपास आज लागवड करून हिला जवळपास 140 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर दिसताच तुम्हाला दिसतंय पानाची ग्रीनरी चांगल्या प्रकारे आहे. 265 क्रॉस असल्यामुळं पान पण थोडाफार 265 सारखं दिसतंय. खाली तुम्ही कांड्या पण बघू शकतात. कांडी अशा प्रकारे याचं हे कांडीचं रूपांतर तुम्हाला दिसल. थोडा जाड वाटतोय आणि अभ्यास केल्यानंतर एक कळालं होतं की ही व्हरायटी पडत नाही आणि न लोळणारी व्हरायटी म्हणून हिचं एक वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे हा अंतर सोडलेला आहे मी. जवळपास 6x1 असं अंतर सोडून या व्हरायटीची लागवड केली. आजच्या मितीला मला तर ही व्हरायटी खूप चांगली वाटते. किंवा समोर अजून पण बघू शकतात त्याचा फुटवा अशा प्रकारे निघलेला दिसतोय. पुन्हा कांडीतला अंतर, पुन्हा असं सगळं एकंदरीत चांगलं वाटतंय. नक्कीच या व्हरायटीसाठी मी पुढच्या वर्षी म्हणजे येणारं आपला जो हंगाम आहे पूर्व हंगाम, ह्या हंगामासाठी जवळपास 1 एकरचा प्लॉट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सांगायचं झालं तर मराठवाडा या भागासाठी ही व्हरायटी मला तर बेस्ट वाटते. वजनाला पण चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही तिन्ही हंगामात चालते. अडसालीमध्ये चालते, पूर्व हंगामी चालते आणि सुरू हंगामासाठी चालते. वजनाला चांगली असल्यामुळं नक्कीच या व्हरायटीचा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी विचार करायला पाहिजे. आता 140 दिवस जवळपास पूर्ण झालेले आहेत. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला जवळपास 160-170 दिवस झाल्यानंतर दाखवल की याच्यात काय बदल झाला किंवा याचे काय वैशिष्ट्य वाटले किंवा नवीन काय काय घडू शकते, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही अडचणी असतील, ऊस पिकातील काही अडचणी असेल तर माझा नंबर आहे 8600 848506. तुम्ही या नंबरवर 4 ते 6 या कालावधीत कॉल करू शकतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.